आज या ठिकाणी गौरक्षक विजेंद्र क्षीरसागर यांच्या विरोधात काही गौ तस्करांनी या ठिकाणी आज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी एक निवेदन त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की जे गौरक्षक आहे विजेंद्र क्षीरसागर यांनी काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे आणि त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे आणि त्याच्यावर मकोका लावा अशी मागणी या ठिकाणी त्या गौ तस्करांनी केलेली आहे। तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, आम्ही आज उपविभागीय कार्यालय एसडीएम साहेबांना सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे की गौ तस्करांवर मकोका लागत असतो, गौ रक्षकावर मकोका लागत नसतो, याचा आधी त्यांनी भान ठेवावं। कारण की आज एक गौरक्षक त्याची संपूर्ण टीम आज या ठिकाणी वसमत शहरामध्ये काम करत आहे आणि काही दिवसापूर्वी एका राजकीय व्यक्तीच्या शेतामध्ये उपनगराध्यक्ष होते ते त्यांच्या शेतामध्ये 19 गोवंश आढळले होते आणि त्यांचा राजीनामा सकल हिंदू समाजाने मागितला होता आणि त्याचा राजीनामा देखील त्यांना द्यावा लागला। त्यानंतर तो रोष मनामध्ये धरून त्या गौ तस्करांनी आज या ठिकाणी आमच्या गौरक्षकाच्या विरोधात एक निवेदन जे सादर केलंय की तो मानसिक रोगी आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर गौरक्षकाविरुद्ध असे अपमानास्पद शब्द आम्ही सकल समाजाचे हिंदू समाजाचे लोक कदापि सहन करणार नाही, याची खबरदारी त्या लोकांनी घ्यावी। दुसरी गोष्ट, त्यांनी आमच्या गौरक्षकाला या ठिकाणी मकोका लावा अशी मागणी केलेली आहे। वसमत शहर नाही तर आम्ही बंद ठेवू अशी देखील मागणी केलेली आहे। तर त्यांना मला एवढंच सांगायचंय, जे पुढे राहून जे गौ तस्कर त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये पुढे येऊन जे बोलत आहेत, तर त्यांना माझं एवढं सांगायचंय की त्यांनी गेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या विरोधात प्रचार करत असताना ते त्यांना बोलले होते की यांचा गायी आणि बाईशी संबंध आहे। म्हणजे आता विचार करा तुम्ही की नेहमी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम आज या गौ तस्करांकडून केल्या जात आहे आणि बाई आणि गायीचं नाव जोडलं गेलं आणि म्हणजे आमच्या पुन्हा गौमातेचा अवमान या ठिकाणी करण्यात आला होता। तो व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे, तो आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा देतो की त्यांनी कशा पद्धतीने पुन्हा गायीचा अपमान आधी सुद्धा केलेला आहे आणि आज पुन्हा त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं की गौरक्षकांवरच मकोका लावा। तर आमची मागणी आहे की ज्या लोकांनी या आधी जे गोवंश ज्यांच्या शेतात आढळले होते, कत्तलीसाठी त्यांनी आणले होते, त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की मकोका आमचं एसडीएम साहेबांकडे ही मागणी आहे आणि पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे की गोवंश ज्याच्या शेतात आढळले त्याला मकोका लावण्यात यावा। कारण की माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो गौ तस्करी करेल, गौ हत्या करेल त्याच्यावर मकोका लागेल। तर आमची मागणी ही आहे की गोवंश ज्याच्या शेतात आढळले त्याच्यावर मकोका लावण्यात यावा। दुसरी गोष्ट, जे पत्रकारावर मारहाण झाली काल परवा, त्या पत्रकाराला मारहाण का करण्यात आली होती की तू गोवंशाची बातमी का लावली म्हणून, तर त्या आरोपींवर सुद्धा मकोका लावण्यात यावा ही आमची मागणी आहे। या ठिकाणी ही कारवाई या ठिकाणी झालेली नाहीये। या ठिकाणी आज राजकीय षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे। गोवंश प्रकरणाला तो एक यांचा नुसता मुद्दा आहे, यांचा रोष आहे तो ते दाखवत आहे, पण राजकीय षडयंत्र या ठिकाणी होत आहे। याच्या पाठीमागे यांचा कोणता आका लपलेला आहे हे आधी आपल्याला तपासावं लागेल आणि वसमतची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की या सर्व गौ तस्करांच्या पाठीमागे एक आका लपलेला आहे आणि त्या आकाला समोर यावंच लागेल, त्याची चुप्पी तोडावीच लागेल। कारण की आज सकल हिंदू समाज एक झालेला आहे वसमत शहरात, त्यांनी हे लक्षात ठेवा। वसमत विधानसभात एक झालेला आहे। जर गौ तस्करांनी आमच्या गौरक्षकाला हात लावला तर लक्षात ठेवा, आम्ही बेमुदत वसमत शहर बंद ठेवू, एवढं लक्षात ठेवा।